नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये जास्त प्रश्न असल्याने आपण हा संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 भागामध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूया. पहिला भाग. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडताना उदाहरण सोडवून मगच पर्याय निवडायचा आहे. पहिला उपप्रश्न आहे, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत, ए, बी, सी आणि डी. आता पहिला पर्याय पहा, वर्गमुळात 16/25. तर 16 ही पूर्णवर्ग संख्या आहे आणि 25सुद्धा पूर्णवर्ग संख्या आहे. म्हणजे वर्गमुळात 16/25 च्या ठिकाणी 4/5 येतील आणि 4/5 ही परिमेय संख्या आहे, म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 5. आता 5 ही पूर्णवर्ग संख्या नाही आणि वर्गमुळात 5 दिलेले आहेत. तर 5 पूर्णवर्ग नसल्याने पूर्णवर्ग नसलेल्या संख्येचे वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असते. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी. सी बघा, 3/9 ही सुद्धा परिमेय आहे. चौथा पर्याय आहे वर्गमुळात 196. 196 हा 14चा वर्ग आहे आणि 14 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय बी, वर्गमुळात 5. दुसरा उपप्रश्न, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता या ठिकाणी अपरिमेय संख्या आपल्याला शोधायची आहे. पहिली संख्या आहे 0.17, म्हणजे 17/100 होतील आणि ती परिमेय आहे. दुसरा पर्याय आहे 1 आवर्ती 513. तर हा भागाकार अखंड आहे पण आवर्ती आहे, म्हणजे ती परिमेय संख्या आहे. तिसरा पर्याय आहे 0.27 आवर्ती 46. हा सुद्धा भागाकार अखंड आहे पण आवर्ती आहे. त्यामुळे ए, बी, सी हे तीनही पर्याय परिमेय संख्या आहेत. मग राहिला पर्याय कोणता? डी हा पर्याय. 0.101, 001, परत 000 आणि डॉट डॉट दाखवलेले आहेत. म्हणजे अखंड आहे पण आवर्ती नाही. म्हणजेच या 4 पर्यायांपैकी अपरिमेय संख्या कोणती आहे? तर पर्याय डी. तिसरा उपप्रश्न, खालीलपैकी कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल? आता दशांश रूप अखंड आवर्ती आहे की नाही हे कसे ओळखायचे? तर छेदस्थानी असणाऱ्या संख्येचे अवयव घेतले तर त्या अवयवामध्ये 2 किंवा 5 यापैकी एखादा जरी अवयव असेल तर तो भागाकार खंडित असतो आणि 2 किंवा 5 यापैकी अवयव नसेल, या व्यतिरिक्त दुसरा एखादा अवयव असेल तर तो भागाकार अखंड आवर्ती असतो. आता पहिला ए हा पर्याय आहे, त्यामध्ये 2/5, 5 म्हणजे अवयव 5 आहे, म्हणजे तो अखंड आवर्ती येणार नाही. बी आहे 3/16. 16चे जर आपण अवयव घेतले तर बे 2 4, 4 2 8, 8 2 16, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा येतील. 2 हा मूळ अवयव आहे, म्हणजे तोही भागाकार अखंड आवर्ती नाही. तिसरा 3/11. 11चे अवयव 11 1 11. या ठिकाणी 2 किंवा 5 यापैकी मूळ अवयव नाही, म्हणजेच अखंड आवर्ती भागाकार कोणता येणार आहे? तर पर्याय सी. चौथा बघा, डी पर्याय. 137/25. 25चे अवयव घेतले तर 5 5 25, म्हणजे 5 हा मूळ अवयव येतो, म्हणजे तो सुद्धा अखंड आवर्ती नाही. तर अशा पद्धतीने छेदाचे अवयव घ्यायचे. त्या अवयवामध्ये 2 किंवा 5 या व्यतिरिक्त जर अवयव नसेल तर तो खंडित असतो आणि 2 किंवा 5 व्यतिरिक्त अवयव असतील तर तो अखंड आवर्ती दशांश रूप असते. चौथा उपप्रश्न, संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू काय दर्शवितो? तर संख्या रेषेवरील प्रत्येक बिंदू वास्तव संख्या दर्शवितो आणि वास्तव संख्या हा पर्याय आहे डी. पुढे 5वा उपप्रश्न, 0 आवर्ती 4
या संख्येचे परिमेय रूप कोणते? आता 0.चिन्ह आवर्ती 4, तर दशांशचिन्हानंतर एकाच अंकावरती आवर्ती आहे, तर त्या संख्येची किंमत असते 4/9. म्हणजे पहिलाच पर्याय ए हा पर्याय येणार आहे 4/9. जर 0.चिन्ह आवर्ती 4, 5 किंवा कुठलेही 2 अंकांवरती जर आवर्ती असते तर ती संख्या भागिले 99 वाली असते. म्हणजे दशांशचिन्ह जितक्या अंकांवरती आहे तितक्या वेळा 9 लिहायचा आहे. चला पाहूया पुढील उपप्रश्न 6वा. जर n ही पूर्णवर्ग संख्या नसेल तर वर्गमुळात n ही खालीलपैकी कोणती संख्या असेल? पहा, n ही पूर्णवर्ग संख्या नाही. जर एखादी संख्या पूर्णवर्ग संख्या नसेल तर तिचे वर्गमूळ हे अपरिमेय संख्या असते. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय सी. 7वा उपप्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या कर्णी नाही? आता कर्णी आहे असं आपण केव्हा म्हणतो? तर कर्णिस्थ संख्या ही कर्णिस्थ संख्येचे वर्गमूळ असेल किंवा तिसरे चौथे कोणतेही मूळ जर अपरिमेय संख्या असेल, कर्णिस्थ संख्येची किंमत अपरिमेय येत असेल तर ती कर्णी असते. अपरिमेय नसेल तर ती कर्णी नसते. आता पहिला पर्याय आहे वर्गमुळात 7. 7 ही पूर्णवर्ग नाही, म्हणजे वर्गमुळात 7 ही अपरिमेय आहे. दुसरा पर्याय आहे घनमुळात 17. 17चे घनमूळ निघणार नाही, ती अपरिमेयच असेल, कारण 17 ही पूर्ण घनसंख्या नाही. तिसरा पर्याय आहे घनमुळात 64. आता 64 हा 4चा घन आहे. 4 चोक 16, 16 चोक 64. म्हणजे सी हा जो पर्याय आहे त्याचे घनमूळ ही परिमेय संख्या येते, म्हणजे अपरिमेय येत नाही. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय सी. डी पर्याय बघा, वर्गमुळात 193. 193 ही पूर्णवर्ग संख्या नाही, म्हणजे वर्गमुळात 193 ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. म्हणजे ए, बी आणि डी या संख्यांचे घनमूळ किंवा वर्गमूळ घेतले तर आपल्याला उत्तर अपरिमेय संख्या मिळते, म्हणजे त्या कर्णी आहेत. म्हणजे कर्णी नसलेला पर्याय आहे सी. 8वा उपप्रश्न, घनमुळात वर्गमुळात 5 या कर्णीची कोटी किती? पहा, घनमुळात म्हणजे या ठिकाणी 3 दिलेले आहेत आणि पुन्हा वर्गमुळात म्हणजे 2, म्हणजेच 3 गुणिले 2, 3 दुणे 6, म्हणजे कोटी येणार आहे पर्याय क्रमांक सी 6. तर कोटी कशी काढायची पहा, घनमुळात वर्गमुळात 5, म्हणजे एकदा घनमुळ आहे एकदा वर्गमूळ आहे, त्यांचा गुणाकार करायचा 3 दुणे 6, म्हणजे पर्याय सी. 9वा उपप्रश्न, 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 या द्विपद करणीची अणुबद्ध जोडी कोणती? आता अणुबद्ध जोडी आपण कसे लिहितो? तर दिलेल्या संख्येमध्ये मधले चिन्ह शक्यतो बदलून लिहिले जाते. त्या 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 याची अणुबद्ध जोडी 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 ही येऊ शकते. पण 2 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 असा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. मग काय करायचे? तर आपल्याला दिलेला जो प्रश्न आहे तो आपल्याला असाही लिहिता येईल पहा, वर्गमुळात 3 अधिक 2 वर्गमुळात 5, कारण या दोन्ही संख्या धन आहेत. म्हणजे तुम्ही अदलाबदल करू शकता, बेरजेमध्ये अदलाबदल आपल्याला करता येते. वर्गमुळात 3 अधिक 2 वर्गमुळात 5 असं जर लिहिले तर अणुबद्ध जोडी काय येईल? वर्गमुळात 3 वजा 2 वर्गमुळात 5. वर्गमुळात 3 वजा 2 वर्गमुळात 5 असाही पर्याय इथं दिसत नाही. पण आपण काढलेलं उत्तर आणि पहिला पर्याय ए हा पर्याय याचं निरीक्षण करा. वर्गमुळात 3ला धनचिन्ह आहे तर इथं धनचिन्ह आहे आणि 2 वर्गमुळात 5ला ऋणचिन्ह आहे, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे पर्याय ए. तर असा हा थोडासा फसवणारा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तर थोडासा विचार केला की आपल्याला उत्तर सहजपणे मिळते. पुढील 10वा उपप्रश्न, केवल मूल्यात 12 वजा कंसात 13 अधिक 7 गुणिले 4 ची किंमत किती? आता केवल मूल्यातील उदाहरणे सराव संच 2.5 मध्ये तुम्ही अभ्यासलेली असतीलच, आणि अभ्यासली नसतील तर सर्व सराव संचांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा. पहा, 12 वजा आपल्या नियमानुसार पहिल्यांदा कंस सोडवून घ्यायचा, 13 अधिक 7 20
गुणिले 4 केवल मूल्य पूर्ण. आता या ठिकाणी वजाबाकी आणि इकडे गुणाकार आहे. आपल्याला आधी गुणाकार करावा लागेल. म्हणजेच 12 वजा 20 चोक 80. आता 12ला चिन्ह धन आहे आणि 80ला चिन्ह ऋण आहे, म्हणजे वजाबाकी होईल. 80मधून 12 वजा करूया. 10तून 2 गेले 8 राहिले आणि 8मधून 2 गेले 6 राहिले. 68 ऋण 68, पण ते केवल मूल्यात येतील आणि केवल मूल्यात असणाऱ्या संख्येची किंमत ही धनसंख्या असते. म्हणजे इथं ऋण 68 असले तरी आपलं उत्तर काय येणार आहे? धन 68. या ठिकाणी पहिलाच पर्याय ऋण 68 दिलेला आहे. तर केवल मूल्यातील संख्येची किंमत ही नेहमी कशी असते? धन असते. त्यामुळे पर्याय कोणता येणार आहे? तर बी धन 68 हा येणार आहे. चला तर मग पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 2. खालील संख्या p/q रूपात लिहा. आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे 0.555. आता 0.555 याचा अर्थ काय होतो? तर त्याच्या पुढे काय आहेत? डॉट आहेत. 0.555 डॉट 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 म्हणजेच काय? तर 0.5 आवर्ती 5. समजा x बरोबर 0.5 आवर्ती 5 आहेत. आता या संख्येत 5 हा एकच अंक आवर्ती आहे, म्हणून तिला आपण 10ने गुणले. x बरोबर 0.0 आवर्ती 5, यामध्ये 5 या एकाच अंकावरती आवर्ती आहे, म्हणून आपण 10ने गुणले. तर काय होईल? 10x बरोबर 5 पॉईंट आवर्ती 5. आता 5 पॉईंट आवर्ती 5 हे कसे आले? तर 0.5 आवर्ती 5चाच अर्थ काय आहे? 5 5 5 हे किती वेळा आहेत? तर अनंत वेळा आहेत. या ठिकाणी 10ने गुणल्यामुळे दशांश चिन्ह एक घर पुढं गेलं, म्हणजे 10x बरोबर 5 आवर्ती 5. आता आपण याला x बरोबर 0.0 आवर्ती 5 याला जर समीकरण 1 म्हटलं आणि याला 2 म्हटले, तर 2मधून 1 आपण वजा केले तर काय होईल पहा? 10x वजा x बरोबर 5 आवर्ती 5 वजा 0 आवर्ती 5. आता पुढे काय होईल पहा? 10xमधून 1x गेला, 9x बरोबर 5 आवर्ती 5 वजा 0 आवर्ती 5 यांची वजाबाकी केली तर दशांश चिन्हानंतरचा आवर्ती 5 निघून जाईल. म्हणजे 9x बरोबर काय येतील? 5. म्हणजेच x बरोबर काय येईल? 5/9. म्हणून 0.555 हे आवर्ती आहेत, बरोबर उत्तर काय येणार आहे? 5/9. अशा रीतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील दुसरा उपप्रश्न आहे 29 आवर्ती 5 6 8. आता या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 5 6 8 या 3 अंकावरती आवर्ती आहे. समजा x बरोबर 29 आवर्ती 5 6 8. आता इथं 3 अंकांवरती आवर्ती असल्यामुळे आपण या संख्येला 1000ने गुणणार आहोत. म्हणजेच 1000x बरोबर काय येईल? 29,568 दशांश चिन्ह आवर्ती 5 6 8. आता हे कसे आले? 5 6 8 हे आवर्ती आहेत, म्हणजे 5 6 8 5 6 8 असे अनंत वेळा आपल्याला मिळणार आहेत. याला आपण 1 म्हटले आणि याला 2 म्हटले आणि 2मधून जर 1 वजा केला तर काय होईल? 1000x वजा x बरोबर 29,568 पॉईंट आवर्ती 5 6 8 वजा 29 पॉईंट आवर्ती 5 6 8. 1000x मधून 1x वजा झाला तर काय होतील? 999x बरोबर
वजाबाकी करूया. दशांशचिन्हानंतरचे 5, 6, 8 आवर्ती 5, 6, 8 निघून जातील. मग 29,568मधून 29 जर वजा केले तर वजाबाकी करून पहा काय येईल. वजाबाकी 18तून 9 गेले, 9 राहिले. परत इकडे हातचा घेतला, 6मधून 3 गेले, 3 राहिले. परत 5, 9, 2. म्हणजेच एक्स बरोबर काय येईल. 29,539 भागिले 9, 9, 9. 3 वेळा 9. 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे 3 वेळा 9 येतील. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवा. पुढील उपप्रश्न 9 दशांश चिन्ह 315 315 आणि पुढे डॉट डॉट दिलेले आहेत. म्हणजेच एक्स बरोबर काय आहे. 9 दशांश चिन्ह आवर्ती 315. या ठिकाणी सुद्धा 3 अंकांवरती आवर्ती आहे म्हणून याला आपण 1000ने गुणणार आहोत. म्हणजेच 1000 एक्स बरोबर 9315 दशांश चिन्ह आवर्ती 315. दशांश चिन्ह 1000ने गुणल्यामुळे 3 घरं काय होणार आहे पुढे जाणार आहे. आपण याला 1 म्हणूया आणि याला 2 म्हणूया. 2मधून जर 1 वजा केला तर काय होईल. 1000 एक्स वजा एक्स बरोबर 9315 दशांश चिन्ह आवर्ती 315 वजा 9 दशांश चिन्ह आवर्ती 315. वजाबाकी करूया. 1000 एक्समधून 1 एक्स गेला तर 999 एक्स बरोबर दशांश चिन्हानंतरचे 315 315 निघून जातील. 9315मधून आपण 9 वजा केले, 15तून 9 गेले, 6 राहिले, इथं 0 येईल, 3 आणि 9, 9306 येतील. म्हणजेच एक्स बरोबर काय येईल तर 9306 भागिले 999 ही किंमत आलेली आहे. पुढे चौथा उपप्रश्न 357 दशांश चिन्ह 417 417 आणि पुढे डॉट 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 दिलेले आहेत. म्हणजेच 417 वरती आवर्ती येणार आहे. पहा एक्स बरोबर 357 दशांश चिन्ह आवर्ती 417. आता या ठिकाणी 3 अंकावरती आवर्ती आहेत म्हणून तिला आपण 1000ने गुणूया. तर 1000 एक्स बरोबर 357 पुढे 3 घरं पुढं जाईल दशांश चिन्ह 417 दशांश चिन्ह आवर्ती 417. काय केले पहा 1000ने गुणल्यामुळे दशांश चिन्ह 3 घरे पुढं गेलं. आता याला आपण 1 म्हणूया, याला 2 म्हणूया आणि 2मधून 1 वजा केले तर 1000 एक्स वजा एक्स बरोबर 3,57,417 दशांश चिन्ह आवर्ती 417 वजा 357 दशांश चिन्ह आवर्ती 417. 1000 एक्स वजा एक्स म्हणजेच 999 एक्स बरोबर वजाबाकी करूया. दशांश चिन्हानंतरचे आवर्ती 417 निघून जातील. आता 3,57,417 वजा 357 करायचे आहेत. ही वजाबाकी किती येईल पहा. 7मधून 7 गेले, 0 राहिले, 11मधून 5 गेले, 6 राहिले, परत हातचा घेतला, 4मधून 4 गेले, 0 राहिला आणि इकडचे 357 आहे असेच येतील कारण वजा करण्यासाठी संख्या नाही. म्हणजेच 3,57,060. आता ही किंमत आहे 999 एक्सची म्हणून एक्स बरोबर काय येईल 3,57,060
60 भागिले 999 हे आहे आपले उत्तर. पुढील प्रश्न 30 दशांश चिन्ह आवर्ती 219. आता या ठिकाणी सुद्धा 3 घरावरती आवर्ती आहे. समजा x बरोबर 30 दशांश चिन्ह आवर्ती 219. 3 अंकांवरती आवर्ती असल्याने इथे सुद्धा आपण 1000ने गुणणार आहोत. म्हणजेच 1000 x बरोबर 30,219 पॉईंट आवर्ती 219. याला 1 म्हटले आणि याला 2 म्हटले. आता 2 मधून जर 1 वजा केला तर काय होईल पहा. 1000 x वजा x बरोबर 30,219 दशांश चिन्ह 219 हे आवर्ती आहेत वजा 30 इथे एकाखाली एक लिहिते मी दशांश चिन्ह आवर्ती 219 यांची जर आपण वजाबाकी केली तर हे आवर्तीनंतर दशांश चिन्हानंतरची आवर्ती निघून जातील. तर वजाबाकी करूया. 9 मधून 0 गेले 9 राहिले. 11 मधून 3 गेले 8 राहिले. इकडे 1 येईल 0 आणि 3 म्हणजेच 30,189. पहा 1000 x वजा x ही वजाबाकी किती येईल तर 999 x. 999 x बरोबर 30,189. म्हणून x बरोबर काय येणार आहेत तर 30,189 भागिले 999. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आलेलं आहे 30,189 भागिले 999. अशा रीतीने हे सर्व प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.